महाराष्ट्र ही संतांची भूमी. संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकारामांपर्यंत संतांची समृद्ध परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. पद्मपुराण, स्कंदपुराण यात पांडुरंगाचा उल्लेख आहे. रामकृष्ण हरी हा मूलमंत्र घेऊन लाखो भाविक दिंड्या, पताका, वैष्णव नाचती या अनुभूतीने पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी संप्रदायाचा पाया घालणारी संत म्हणून मानले जाते. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाओ असा उद्घोष त्यांनी केला. हिंदू धर्म संस्कृती कायम राहावी यासाठी या वारकरी संप्रदायाचे मोठे योगदान मानले जाते. आज पिंपरत ते वाजेगाव प्रत्यक्ष वारीत सहभागी होऊन या सांस्कृतिक परंपरेची अनुभूती घेता आली. मराठी भाषा संस्कृती शुद्ध ठेवण्याचे काम वारकऱ्यांनी केले. संसारात राहून भक्तीचा मार्ग अवलंबून परमपदास पोहोचता येते हे या भक्ती संप्रदायाने सिद्ध केले. सामाजिक समतेचा प्रत्यय आला. सर्व जाती धर्माचे लोक एकत्र मार्गस्थ होताना दिसत होते. फक्त पांडुरंगाच्या दर्शनाच्या आशेने स्वराज्य निर्मितीवेळी छत्रपती शिवरायांनी या वारीतील सामाजिक समतेचा अनुकूल उपयोग करून घेतलेला दिसतो. वारीमुळे लोकांमध्ये चांगले संबंध निर्माण होतात. एकमेकांना ते मदत करतात. प्रेम, सहानुभूती दर्शवणे हे वारीचे महत्त्वाचे पैलू दिसतात. निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने त्यांचे आरोग्यही चांगले राहते. भजन, कीर्तन वारकऱ्यांना मानसिक शांती, आनंद यातून मिळत असतो. आयुष्यात एकतरी वारी अनुभवावी. पंढरीचा महिमा वर्णावा किती.